नमस्कार, मी श्रावणी शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बाय माणूसमध्ये. आणि आज नारायणगाव येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने एक महासत्संग सोहळा आयोजित केला गेला होता. पाहूयात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नारायणगाव येथे नव्याने सुरू झालेल्या सुप्रास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव शाखा आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार जुन्नर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने महासत्संग आयोजित करण्यात आला होता. गायक उमेश भैया शिंदे आणि टीम यांच्या वतीने उपस्थितांना यावेळी विविध भावगीतांची मेजवानी मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात गुरुपूजनाने झाली. विशेष म्हणजे यावेळी शिवजन्मभूमी ते पंढरपूर अशी सायकलवारी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच तुकोबांच्या पालखीपुढे पंढरपूरपर्यंत रांगोळी काढणाऱ्या रांगोळी आर्टिस्ट पूजा काळे तसेच मन की बातमध्ये दखल घेतलेले पर्यावरण मित्र रमेश खरमाळे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पाहणार आहोत याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. मधुबन की लताओं में गुरुदेव भक्तों का मेला और भक्तों का मेला सत्संग का नजारा गुरुदेव तुम्हें देखो, वहाँ ज्ञान लुटाते हुए गुरुदेव तुम्हें देखो, वहाँ ज्ञान लुटाते हुए गुरुदेव तुम्हें देखो। मन की लताओं में गुरुदेव तुम्हें देखो। मधुबन
जोरदार टाळ्या. अरे वा. पुन्हा जोरदार टाळ्या. त्यानंतर सुनीताताई डोंगरे यांचा सन्मान जो आहे तो मनीषाताई जगताप यांच्या तर्फे होत आहे. तर जोरदार टाळ्या. सुनीताताई डोंगरे यांचा सत्कार मनीषा देवी जगताप यांच्या हस्ते होत आहे. मनीषा देवी जगताप. मान्यवरांचा सन्मान. हो. शिंदे यांचा सन्मान राजश्री दिदी कवडे यांच्यातर्फे होत आहे. सुनीता दिदींचा सन्मान राजश्री दिदी कवडे. तर पुढे आपण शेवटी आपण त्यांचा अभ्यास साजरी करूया आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्टाईलने. काळ्या बरोबर आहे. 340 रांगोळ्या सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत 1.5 टन रांगोळीचा वापर करत आणि 70 प्रकारचे कलर वापरत ज्यांनी हा रेकॉर्ड केला अशा पूजाताई काळे यांचा सन्मान दिव्याताई गौरवदादा शेळके यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे दिव्याताई ह्या आपल्या तालुक्यातल्या नवोदित लक्ष्मी आहेत. दिव्या दिदी गौरवदादा शेळके यांच्या हस्ते सामाजिक काम देखील आहे. शाळा थांबायला पाहिजे. त्यासाठी अशा रेकॉर्ड ब्रेक कामगिरीबद्दल काही काळांचा पुन्हा एकदा खूप अभिनंदन. आपण कृती करत आहोत. देशसेवेनंतर ज्यांनी समाज सेवेचा वसा घेतला, कित्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस माणसं अडकली होती, अडचणीमध्ये होती, कितीतरी अपघाताच्या घटना घडल्या होत्या, कितीतरी संशोधनं आहेत. म्हणजे आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या निसर्गाबद्दल, त्याच्यानंतर जो कोणी अडी अडचणीला नडला आहे अशा व्यक्तींना मदतीचा हात देणारे एक व्यक्तिमत्व आहे. मी नाव अजून तर रिव्हील नाही करणार, पण थोडस मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांच्याबद्दल कुणीतरी सांगितलेलं आहे, तर ते आपण पहिल्यांदा ऐकूयात का? ओके, तर प्लीज ती ऑडिओ क्लिप लावा. देशवासियों, इस महीने हम सब ने पुणे के श्री रमेश खरमारे जी, उनके कार्यों की और उनका परिवार कुदाल और फावड़ा लेकर निकल पड़ते हैं. जानते हैं कहाँ? जुन्नर की पहाड़ियों की ओर. धूप हो या छोटे तालाब बनाए हैं, सैकड़ों पेड़ लगाए हैं, वो एक ऑक्सीजन पार्क भी बनवा रहे हैं. नतीजा ये हुआ कि यहाँ अब पक्षी लौटने, पर्यावरण के लिए एक और सुंदर. पण त्यासोबतच त्यांची अर्धांगिनी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून या वेडेपणामध्ये त्यांना साथ देत होती. हे एक वेडेपण आहे. आत्ताचं युग जे आहे ते बघा ना, मी आणि माझं कुटुंब याच्या त्रिज्येच्या पलीकडे आपण जातच नाहीये. पण ह्या त्रिज्येला तोडून मला त्याचा काहीच फायदा मिळणार नाही. उलट पंतप्रधान नाव घेवत नाही तर न घेवत हा वेडा माणूस काम करत राहतो. मग अशा ह्या वेडेपणासाठी मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांना मी स्टेजवर पाचारण करतो, तर सगळ्यांनी प्लीज उभं राहून त्यांचा एकदा सन्मान करावा. जी खरमाळे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ स्वाती खरमाळे यांचा सत्कार जो आहे तो डॉक्टर शेलार परिवार यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या. ते जेवढ्या जोरात कुदळी फावडा मारत नाही तेवढं तरी कमीत कमी टाळ्या होत्या. येस, डॉक्टर शेलार परिवार. आता बसू शकता.
मला वाटतं वेळ खूप झालेला आहे आणि काही गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. मगाशीच महाराजांनी या ठिकाणी बरंचसं काही सुंदर असं या ठिकाणी भजनं गायली. सुंदर वाणीतून मला वाटतं त्यांचा एक एक शब्द प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पडत होता. अगदी उभे राहिल्यावर सर्वजण नाचत होते. आणि त्यांनी एक वाक्य स्टार्टिंगला बोललं होतं की प्रथम गुरु आईवडील. मला वाटतं प्रथम गुरु आईवडील नाही, प्रथम गुरु हा पर्यावरण आहे. कारण पर्यावरण जर असेल तर आपण जगू शकतो, अन्यथा आपले आईवडील सुद्धा जगू शकणार नाही. आणि पर्यावरणावर कामच केलं पाहिजे. मला वाटतं आजपासून प्रत्येकाने प्रथम गुरु हा पर्यावरण ठेवलं तर मला वाटतं फार महत्वाचा संदेश जाईल. कारण पर्यावरण जर जगलं नाही आपण कुठल्याही प्रकारचा श्वास घेऊ शकणार नाही. मी प्रत्येक वेळेस नेहमी सांगत असतो, जर पाणी पिलं नाही तर 4 दिवस जगाल, जर अन्न खाल्लं नाही तर 10 दिवस जगाल, पण जर श्वासच भेटला नाही तर मला वाटतं क्षणात आपण सगळे मरून जाऊ. म्हणून पर्यावरण फार महत्वाचं आहे आणि येणारा कालखंड फार भयानक आहे. आज पूर्वजांनी मातीसाठी लढा दिला, जातीसाठी नाही. पूर्वजांनी मातीसाठी लढा दिला, जातीसाठी नाही. आज जातीसाठी लढा होतोय, मातीसाठी कोणी लढायलाच तयार नाही. म्हणून माझं एक सांगणं आहे की मातीसाठी लढण्याची वेळ आलेली. कारण फार महत्वाचा उद्देश आहे. 2019ला कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये माणसांना ऑक्सिजनचं महत्व कळालं आणि पुन्हा 2025 पर्यंत आहे तसेच झाले, जैसे थे. म्हणजे तेल गेलं तूप गेलं हाती दोपडणं आलं म्हणतात, ती म्हण मला वाटतं इथं लागू होते. पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसांनी बदललाय. माणसांनी पैशाला जीवन मानलंय, पर्यावरण नाही मानलं. भविष्यामध्ये जर पैसाच जीवन जर ठेवलं तर मला वाटतं ही जी सुंदर अशी मुलं या ठिकाणी नाचत होती, टाळ्या वाजत होती, पाहायला भेटणार नाही. कारण परिस्थिती फार बदललेली आहे. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडावा, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडावा. पर्यावरणाचं चक्र माणसाने बिघडवलं. आणि जर पर्यावरणाकडे जर आपण पुन्हा एकदा वळालो नाही तर मला वाटतं ही संकट निर्माण होणार आहे. पर्यावरण आहे तिथंच राहणार आहे, परंतु पर्यावरणातला आपण जो मानव प्राणी हा नष्ट होणार आहे. म्हणून पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला नाही, मला वाटतं भविष्यामध्ये लहान मुलं आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून ह्या ज्या गॅलरीज दिसतात, गॅलरीमध्ये झाडे लावा. मी आज जाता जाता हा संदेश देईल की बाल्कनीमध्ये झाडे लावा. आत्ता आपल्याला थंडावा का भेटतोय? कारण हिरवळ तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णता का निर्माण होते? कारण हिरवळ पाहायला भेटत नाही. आणि जे IPCC नावाची जी संस्था आहे, जे 198 देशांनी तयार केली 1988 साली, त्यांनी फार भयानक असा निर्वाळा दिलेला आहे. मला वाटतं 1-3 महिन्यापूर्वी सकाळ पेपरमध्ये एक बातमी आली होती की हवेत वाढणारं कार्बनचं प्रमाण. आज हवेत कार्बनचं प्रमाण वाढलेले 422 ppm. आणि हे शास्त्रज्ञ सांगतात की ज्या वर्षी हवेतलं कार्बनचं प्रमाण 450 पूर्ण होईल त्या वर्षी मानव नावाची जात पृथ्वी तलावर नष्ट होईल. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संपणारा हा इंडिया आहे, भारत आहे आपला. 28 ppm हवेत कार्बन वाढायचं बाकी आहे. आणि हे सगळे माणसाचे उद्योग आहेत. हे कुठंतरी थांबले पाहिजे. कुठंतरी या भारत मातेला पुन्हा कुठंतरी हिरवाईचा शालू नेसवला पाहिजे. म्हणून आपण प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजे की कुठंतरी माझ्यासाठी मी झाड लावेल. आज फार भयानक परिस्थिती आहे आणि शास्त्रज्ञ सांगतात की 2050 साली हवेत कार्बनचं प्रमाण 422 पूर्ण होणार आणि मानवजात नष्ट होणार. आपल्याला फक्त 25 वर्ष जगायचे राहिलेत. म्हणून मी मागाशी सांगितलं की जातीसाठी चळवळ उभी करू नका, पण मातीसाठी 100% करा. कारण पुन्हा एकदा वेळ आलेली आहे ह्या मातीचं, ह्या मातेचं, या भारत मातेचं पुन्हा एकदा रक्षण करण्याचं आपल्याला भाग्य लाभणार आहे आणि आपण ते करायला पाहिजे. कारण जागतिक तापमान वाढीचा जर नकाशा पाहिला, संपूर्ण रेड झोनमध्ये इंडिया आहे, भारत आहे आपला. फार भयानक स्थिती आहे. एक रुग्ण येणार, येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक भयानक रोग होणार आहेत. याचं कारण फक्त मानव जाते. प्रत्येक जण बसलेला इथं विष खातोय, प्रत्येक जण. माणसाची परिस्थिती मी आज सांगतोय तुम्हाला, काय वाईट परिस्थिती. पूर्वीची माणसं आता या ठिकाणी जे दिसत आहेत हे फक्त पूर्वजांनी कमवलेल्या पुण्याईवर आहे. आम्ही एवढे कपळ करंट आहे की आम्ही कुठलीच पुण्याई कमावली नाही म्हणून ही पोरं जगतील. फार भयानक स्थिती आहे, फार भयानक स्थिती. माणूस माणसाच्या जीवावर उठलाय. तुमची आणलेली भाजी आज कोणत्या प्रकारची फवारली, कधी फवारली, काहीच माहिती नाही. आणलाय, गेलाय मार्केटमध्ये, आणली, शिजवली, बसून खाल्ली, विष खातोय. त्या फवारलेल्या विषाच्या बाटलीवर लिहिलं असते की फवारल्यानंतर 7 दिवसांनी खा. त्या विषाच्या बाटलीवर लिहिलं असतंय की फवारलेली भाजी 21 दिवसांनी खा, 21 दिवसानंतर खा. आपल्याला जे आत्ताचा जो रोग होतोय ना, कसं तरीच होतोय, हा त्याच्यामुळे होतोय. आणि म्हणून
मला वाटतं डॉक्टर साहेबांनी जे घेतल्यात आज तपासण्या त्याचं कारण आहे. भरोसा राहिलेला नाही जीवनाचा कोणाच्या. कोण कधी मरेल, मी आता इथं बोलतो, मी नारायणगाव जुन्नरपर्यंत जातो, आता कधी मरेल सांगता येत नाही. माझ्या जीवनाचा मलाच भरोसा नाही. फार भयानक स्थिती, घाबरायचं नाही मला तुम्हाला, आणि घाबरू सुद्धा नका, कारण शेवटी ज्याला जिथं जायचं तो तिथंच जाणार आहे. पण चांगलं कर्म करून जावं म्हणून आमच्या परिवाराने एक ध्यास घेतलाय की फक्त सुरुवात करायची असेल तर माझ्यापासून करावं. मी माझ्या कुटुंबापासून सुरुवात केलेली, तुम्ही तुमच्या कुटुंबापासून जर सुरुवात केली तर मला वाटतं भारताचंच नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. फक्त सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. आमचा संकल्प होता की सकाळी उठायचं, डोंगरावर जायचं 5:30 वाजता. मी आता पूजाताईचा सन्मान करताना पाहिलं, इथं सायकलवारीच्या आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांचा सन्मान करताना पाहिलंय. मी जुन्नर तालुक्यातील ज्यावेळेस 2012 पासून जी भटकंती सुरू केली की जुन्नर तालुक्यातल्या ज्या बालाघाट रांगा आहेत 7, याच्यामध्ये नक्की दडलंय काय? जुन्नर तालुक्यामध्ये जर 2 भाग जर पाहिले, पूर्व पट्टा आणि पश्चिम पट्टा, याच्यामध्ये 2 भाग आहेत. पूर्व पट्टा आपला म्हणजे सपाट आहे, शेती प्रधान आहे, परंतु पश्चिम पट्टा हा फक्त डोंगर भाग असल्यामुळे भात शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे पूर्व पट्ट्यातील माणसं चांगली जीवन जगू शकतात, परंतु पश्चिम पट्ट्यातील माणसं जीवन चांगलं जगू शकत नाही. कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये 2 प्रकार पाहिले. पश्चिम पट्ट्यातील कमी माणसं मेली, जी गाव बाहेरून आली होती ती मेली, परंतु पूर्व पट्ट्यातली अनेक माणसं कोरोनामध्ये मेली. कारण तिथं असणारं निसर्ग सौंदर्य, तिथं असणारं कार्बनचं कमी प्रमाण हे त्याला कारणीभूत होतं. कारण ऑक्सिजन फार महत्वाचा तो तिथं भेटत होता. अनेक कारणं आहेत बोलण्यासारखी. मी सायकल अनेक डोंगरांवर चालवली, त्यामध्ये मी हटकेश्वरला सायकल घेऊन गेलो होतो, 16 किलोमीटर सायकल चालवली. एकच कारण होतं की माझ्या भागातील महिलांनी कुठेतरी डोंगरावर चढावं आणि त्यांना असं वाटावं की अरे हा हटकेश्वर फार सोपा आहे जाण्यासाठी. मी डोंगर रांगेतून वरून खाली सायकल घेऊन येत होतो आणि त्यावेळेस एक महिला पुढे आली, अतिशय दमलेली होती. सेकंड टप्प्या वरून येताना फर्स्ट टप्प्याला खाली अतिशय दमलेली होती. आणि माझी ज्यावेळेस सायकल पाहिली, माहित नाही त्या महिलेच्या अंगामध्ये कुठून काय संचारलं, म्हटले सायकल, मग तर फारच जवळ आहे, म्हणले वर फार सोपं आहे, म्हणलं फार सोपं आहे, काय टेन्शन नाही. आणि संध्याकाळी आले, म्हटलं तुमच्यामुळे म्हटले माझा ट्रेक झाला, तुम्ही सायकल घेऊन आला, त्या आशेने मला वाटलं की फार सोपं आहे, फार सोपं आहे, मी अगदी हटकेश्वराचं दर्शन घेऊन आले. पूर्वजांनी ह्या ज्या संकल्पना राबवल्यात, डोंगर माथ्यावर जी मंदिरं बनवलेत, जी खाली जी मंदिरं बनवलेत, कुठे दरीमध्ये, याचं कारण आहे फार मोठं की कुठंतरी माणूस वर्षातून एकदा माझ्या दर्शनाला यावा आणि घामाने लबलबावा, त्याच्या अंगातील असणारे रोमरोम कुठे आहेत ते बुजलेले ते खुलावेत आणि माणसाला पुन्हा एकदा चांगलं आरोग्य लाभावं, हे त्याचं कारण होतं. आज आम्ही रस्ते केलेत तिथपर्यंत. फार भयानक स्थिती आहे. जीवन जर जगायचं असेल तर मला वाटतं पूर्वीची जे लोक आहेत ते जीवन जगले, आपण जीवन जगत नाही. फार भयानक स्थिती आहे आजची. 2 मैत्रिणी भेटले का तिसरी मैत्रिणीची काढायला सुरुवात केली. 2 मित्र बसले का तिसरा, ती आली का ही गेली का, याच्याबद्दल झालं सुरू. आमचं सगळं काय झालंय, विषारी झालंय जीवन, कारण आम्ही सगळं विषच खातोय. आणि आमच्या दर्शनाची पद्धत काय आमच्या, आम्ही मंदिरात जातो तर उंबऱ्यावर डोकं टेकवतो आणि पूर्वजांनी उंबऱ्यावर राक्षस बनवून ठेवलेला आहे. माहिती आहे तुम्हाला उंबऱ्यावर काय असतो? बाहेरून आलं का डोकं कशावर टेकवतो. हा आम्हाला दर्शन घ्यायचीच पद्धत कळाली नाही. आणि गणपती बिचारा कधी माझ्या पाया पडीन वाट बघत असतो, भक्त कधी माझ्या पाया पडेल. खऱ्या अर्थाने उंबऱ्यावर पाय द्यायचा असतो राक्षसाच्या माथ्यावर आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं. आज ज्ञानी माणूस आवडे, त्याचं कारण ते गणपतीच आवडे आज. आणि आतमध्ये गेल्यावर आम्ही दगडाच्या मूर्तीचं दर्शन घेतो. फार महत्व आहे त्याचं, एक कारण आहे त्याचं एक. कारण मला माझ्या गुरुकडे यायचे, जो आपल्याला सगळ्यांना श्वास देणारा गुरु, त्याच्याकडे यायचे मला. आपल्या देवी देवतांची वाहनं काय आहेत? काय वाहन आहेत आपली? पशु आणि पक्षी आहेत. त्यांना देवाच्या स्थानी का ठेवले माहितीये का? सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त झाडं लावायचं काम फक्त पशु पक्षी करतात, माणसं नाही. माणसं तोडायचं काम करतात, झाडं तोडायचं काम करतात. आणि त्यांनी सांगितलं की यांना देवा समान जपा, म्हणून त्यांना देवस्थानी ठेवलेले की ही पृथ्वीवर जोपर्यंत आहे तोचपर्यंत हे पर्यावरण राहील आणि मानव नावाची जात या ठिकाणी टिकू शकेल. म्हणून आईन्स्टाईन एका पुस्तकामध्ये खूप सुंदर असं विधान लिहितात की ज्या वर्षी मधमाशी पृथ्वी तलावर नाहीशी होईल त्याच्या 4 वर्षानंतर जगत संपेल. आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. आपण सगळे माल पेरल्यानंतर उगून आल्यावर फुलावर बसायला मधमाशी लागते. जर मधमाशी त्या फुलावर बसली नाही, त्या बारावर बसली नाही, कोणत्याही प्रकारचं धान्याचं रूपांतर होत नाही, कोणत्याही फळाचा जन्म होत नाही. आणि ही मधमाशीच जर संपली तर फळाचीच निर्मिती होणार नाही, माणसं भुकानी उपाशी मरतील. म्हणून त्यांनी सांगितले
की जर मधमाशी जर त्या मधमाशी जर मेली तर संपूर्ण जगच संपेल. कारण जो साठा आहे तो 4 वर्ष पुरेल आणि त्याच्यानंतर पेरलं तरी उगवणार नाही, कारण मधमाशीच नाहीये, खायला काहीच राहणार नाही, माणसं माणसाला कापून खातील. पर्यावरण आम्ही समजून घेतलेलं नाही. फार भयानक स्थिती आहे. पर्यावरण समजूनच घेतलं पाहिजे. आम्ही म्हणतोय की आम्ही फार बलशाली आहे, एका झटक्यामध्ये सगळं वाटोळं करून टाकतोय. तो काहीच नाही, आपण शून्य आहोत. आपण फक्त नेहमी आपल्याला शून्य धरून चला, मला वाटतं सगळं काही क्लिअर होईल. आणि पूर्वजांनी जपलं ते पर्यावरण, जपलं म्हणून आज आपण चांगला श्वास घेतोय. मगाशी मी सांगितलं आपण एवढे कपाळ करंटे की आपण काहीच जपलेलं नाही, आपली मुलं जगू शकणार नाही भविष्यामध्ये, सगळे दोष आपल्याला येणार आहेत. आणि पूर्वजांनी म्हणून सांगितलं येणाऱ्या पुढ्या सुशिक्षित जरूर असतील, परंतु त्यांच्यामध्ये ज्ञान अजिबात राहणार नाही. मी नेहमी सांगत असतो, पूर्वज कच्च्या घरात राहिले, विचार पक्के होते पर्यावरणाविषयी. आज आम्ही पक्क्या घरामध्ये आलो, पर्यावरणाविषयी आमचं ज्ञान फार कमी झालं. म्हणून सांगावंसं हेच वाटते की मी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गोष्टी केल्यात. आमचा संकल्प होता की वाढदिवसाला कुठेतरी पर्यावरणाला भेट द्यावी, म्हणून आम्ही ते 70 जल शोषक सकाळी 5:30 वाजता डोंगरावर जायचं, 9, 8:30, 9 पर्यंत चर खोदायचे, पुन्हा घरी यायचं, दिवसभर आसंती फॉरेस्टची ड्युटी करायची, संध्याकाळी वेळ भेटला की पुन्हा पर्यावरणामध्ये जायचं. कारण काहीच नाही, काही दिलेलं नाही पर्यावरणाला. आम्ही एवढे काही मोठे नाही आहेत. पर्यावरणाला आम्ही काही दिलेलं नाही, कारण मला जगायचे, आमच्या कुटुंबाला जगायचे. मला जगायचं असेल तर मी काहीतरी माझ्यासाठी केलं पाहिजे. तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. माझी मुलं आहेत वैष्णव आणि मयुरेश, त्यांच्यासाठी मी करतोय की माझी मुलं जगावीत, काहीतरी करून जावं आपण. आणि ते जगत असताना, ते होत असताना जर तुमची मुलं जगली तर मला वाईट वाटायचं कारण काय. फार महत्वाचा संदेश आहे. भविष्यामध्ये पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. अनेक रेस्क्यूज असतील, त्याच्यातलं एक उदाहरण मी जाता जाता देईल. आणि आपल्या कदाचित तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, 1-2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आपल्या जुन्नरमधला. संध्याकाळचं जेवण उरलं का महिला मंडळी काय करतात, जातात एवढी पिशवी टाकून जावं म्हणतात रस्त्याला. फार भयानक स्थिती आहे. दूध प्यायला भेटणार नाही, आपल्या लक्षामध्ये घ्या. कदाचित व्हिडिओ पाहिला तर मला वाटतं लक्षामध्ये येईल तुमच्या. ते प्लास्टिकमध्ये टाकलेलं उरलेलं शिळं अन्न रस्त्याच्या कडेला जाऊन आम्ही टाकून देतोय आणि ही जनावरे खात आहेत. सेम आहे. आम्ही कुठं पर्यटनाला चाललो, चॉकलेट काढून घेतो आणि कागद टाकून देतो, बिस्किट कुठं तरी त्यातलं काढून घेतो, खातून टाकून देतो रेपर. आपण आपल्या विनाशाचे कारणीभूत आहोत. ती गाय आजारी पडली, गायवर ट्रीटमेंट सुरू झाली, 3 दिवस गायवर ट्रीटमेंट चालली, 4थ्या दिवशी गायच मिली. डॉक्टरांनी तिचं पोट फाडले. जुन्नर तालुक्यामधली आपली घटना आहे. त्या गायीचं पोट फाडलं. कारण काय गाय मारण्याचं? त्या गायीच्या पोटामध्ये 30 किलो प्लास्टिक निघलं. किती कपळ करंटे होता. आपण काय करतोय, कुठं चाललोय आपण, हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या धुंदीमध्ये जगतोय, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतोय आपल्याला माहितच नाही. आणि या प्लास्टिकने आपल्या बेल्ले गावामध्ये 3 जणांचा बळी घेतला. ज्यावेळेस बेल्ले गावामध्ये विहिरीमध्ये एक माणूस बेशुद्ध झाला, प्लास्टिक अडकलं होतं मोटर चालू केल्यानंतर. वेळ तर नाही होत ना, फक्त एक बेल्ल्याची दुर्घटना सांगतो आणि संपवतो मी, कारण कावळे कोकत असतील पोटामध्ये, माझ्या एक वक्तायत दिवसभर चालूच आहे. त्या बेल्लेच्या गावामध्ये आपली भाजी निसली टाकविहिरीमध्ये, आलं प्लास्टिक टाकविहिरीमध्ये, आणि ते प्लास्टिक त्या विहिरीमध्ये कुजलं. म्हणजे ते प्लास्टिक टाकलं, सरपंचांनी बटन दाबलं मोटर चालू करायला, आणि ते प्लास्टिक त्या फुटबॉलामध्ये अडकलं. मोटर पाणी द्यायचं बंद झालं. तेथील वडार समाजाला ते म्हटले की लोक होती 3-4 की आम्हाला हे प्लास्टिक काढून द्या. फार भयानक स्थिती आहे. प्लास्टिक काढून द्या म्हटले, तुम्हाला काहीतरी त्याच्या मोबदला देतो. तिथले वडार समाजाचा तो आपला एक वृद्ध माणूस थोडासा आणि त्यांची 2 मुलं, एक पुतणी आणि मुलगा, 3 जण आले विहिरीपाशी. म्हणले तुम्ही काय उतरू नका, तुम्हाला अनुभव नाही विहिरीमध्ये उतरायचा. हा प्रसंग का मी सांगतो, कारण आता मध्य प्रदेशामध्ये 5 माणसं मेलेत त्याच्यामध्ये, आता जस्ट 3-4 दिवसापूर्वी. ते प्लास्टिक टाकलं होतं विहिरीमध्ये. पोराला सांगितलं तू उतरू नको, पुत्याला सांगितलं उतरू नको, तुम्हाला अनुभव नाही विहिरीमध्ये उतरायचा. रोप सोडला विहिरीमध्ये, 70 फूट खोल विहीर. सर बाबा खाली गेले, फुटबॉल आला, बेशुद्ध झाले. विचारच केला नाही पोरांनी, दादाला काहीतरी झाले म्हणून. तोय पण म्हणला याला बापाला काहीतरी झाले, जातो मी खाली. सर खाली गेला, बापाला आलो, तो बेशुद्ध झाला. तो त्याचा वरचा भाऊ आता त्यांनी आरडाओरड केली, चुलत भावाने. त्याचा भाऊ पळत आला, छादारची लोक पळत आली. म्हणले काय झाले? म्हणले असं दादा नाना विहिरीमध्ये पडलाय. काय झाले काय माहितीच नाही. यांनी विचार केला नाही.
त्या विहिरीमध्ये करंट असेल का काय असेल काहीच विचार केला नाही. तोही आला, सांगितलं त्यांनी, तोही सर खाली गेला, हाय बेशुद्ध झाला. झटक्यामध्ये 3 जण बेशुद्ध झाले. आमची पर्यटनाची मिटिंग चालली होती आळेफाट्याला. इथून PI तेवढेच घोडके साहेब होते. फोन आला, मेजर कुठे आहेत? म्हणलं आळेफाट्याला आमची पर्यटनाची मिटिंग चालली अशा ठिकाणी आहे सर. तुम्ही लगेच जा म्हणले अर्जंटमध्ये बेल्ल्यामध्ये. त्या ठिकाणी जितू भाऊ असतील असे अनेक जण आम्ही त्या ठिकाणी ते मिटिंग सोडली आणि डायरेक्ट बेल्ल्याला गेलो. तोपर्यंत जितू भाऊ वगैरे यांनी असतील फोन वगैरे केले, रोप वगैरे घेऊन या, परिस्थिती जाणून घेतली, तिथली काय कंडिशन काय, सगळं रेस्क्यूचं साहित्य घेऊन त्यांना म्हटले गाडी घेऊन डायरेक्ट बेल्ल्याला या. त्या ठिकाणी पाहिलं अख्खं गाव गोळा आहे, 450 लोक आहेत. त्या विहिरीच्या भोवती वेढा घातलेला आहे. पाण्यामध्ये 3 जण पालथे पडलेले आहेत. ह्याच्यातला एक प्रसंग तो सांगायचा राहिला की 4था जो होता ग्रामस्थ गोळा झाले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या कमरेला रस्सी बांधा, ज्ञान फार गरजेचं आहे. म्हणून जो उल्लेख केला गुरु, आज फार मोठी पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. गुरु असावेत जीवनामध्ये, कारण ज्ञानाचं जे काय द्यायचं काम करत असतात ते गुरु करत असतात. थोडाफार शिकलेला होता. माझ्या कमरेला रस्सी बांधा, मला विहिरीमध्ये सोडा, काय झालं तर ओढून घ्या. अर्ध्या विहिरीतच जाईपर्यंत तडफडायला लागला. त्याला परत तिथून वरच ओढून घेतला. तोपर्यंत आम्ही पोचलो होतो. संपूर्ण गाव गोळा झालं होतं. विहिरीमध्ये पालथे पडलेले 3 जण होते आणि रात्री 11 वाजेपर्यंत सिलेंडर राहून आम्ही 3 मृतदेह बाहेर काढले. कारण काय होतं माहिती? जे प्लास्टिक टाकलं होतं, जी भाजी टाकली होती ती कुजली आणि त्याचा कुजून झाला मिथेन वायू तयार. ह्या मिथेन वायूने 3घांचे जीव घेतले, 3घांचे. म्हणून जे आपण गटाराच्या कडेने जाताना जी दुर्गंधी येते नाकाला, तो म्हणजे मिथेन वायू. आपल्या गोबर गॅसचा जो घरामध्ये वापर करतो तो म्हणजे मिथेन वायू, आणि हे कुजून ज्याचा वायू तयार होतो तो म्हणजे मिथेन वायू. तर अशा त्या मिथेन वायूने सेम मध्य प्रदेशामध्ये आत्ता 5 जण मेले. गायी पडली विहिरीमध्ये, ती काढायला 6 जण उतरले, त्यातले 5 जण मेले आणि 1 जण आता परिस्थिती त्याची गंभीर आहे. म्हणून या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारखं आहे, वेळ फार झालेला आहे. मला या ठिकाणी बोलवलं, मी आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि डॉक्टरांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की पर्यावरणाकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन जर बदलला, मला वाटतं आपलं आयुष्य फार मोठं निरोगी व्हायला सुरुवात करेल. कुठंतरी डोंगरावर जा 15 ते 20 दिवसांनी. किती मी आईबाप इथं बसलेल्यांना सांगेल, तुमच्या मुलांना 15 दिवसांनी का होईना, 1 महिन्यानी का होईना डोंगरावर घेऊन जा. ते काही किल्लाचा असावा असं काही नाही. कुठेतरी आपली गणपीरचा डोंगर असेल. मला वाटतं नारायणगावकरांनी फार सुंदर त्या ठिकाणी नंदनवन फुलले, झाडं लावले, त्याला पाणी घालायला जा. पारावर गप्पा मारण्यापेक्षा मला वाटतं अशा डोंगरावरच्या टॉपवर जाऊन कुठेतरी पर्यावरणाचा जर ठेवा जर आपण जतन करण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं फार महत्त्वाचा संदेश जाईल. आपली जी कॉलनी आहे या ठिकाणी, जे फळं खातात त्याच्या बिया ठेवा. आपली सीड बँक्स तयार करा. ते सीड तुम्हाला गरज नसेल, एखादी संस्था असेल, एखादी नर्सरी असेल, त्यांना द्या. काहीतरी आपल्याकडून पर्यावरणाचं भलं होईल. फेकून देऊ नका. कुठंतरी पर्यावरणात बीज गोळे तयार करा. आपल्या वसाहतीमध्ये कुठंतरी टाका. आपण जर हे नाही करू शकलो तर ही जे नाचतात मुलं आत्ताच्या आपल्यामध्ये बसली छोटे बाळं, भविष्यामध्ये आपण पाहू शकणार नाही. आणि पूजाताईंचा या ठिकाणी सन्मान केला मी प्रत्यक्षदर्शी. आम्हाला योग आला, त्या ठिकाणी आमची वृक्षदिंडी होती आणि बीज वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि पूजाताईंना मी रांगोळी काढताना पाहत होतो. कदाचित पूजाताईला त्यावेळेस माहीत नव्हतं मी जुन्नरचा आहे. मला माहीत होतं ती आमची बॉर्डरलेस पॅथर्नची सदस्य आहे म्हणून पूजाताई. अगदी 18 मिनिटामध्ये तिने रांगोळी काढावी. काय परमेश्वराने देणगी दिलेली. आपल्यामध्ये अनेक हिरे, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक हिरे, ते आता कुठंतरी चमकायला लागलेत. मला वाटतं असे हिरे आपण या ठिकाणी बाहेर आणतायत. जसे यांना भगिनींना आणलं आपण. मला वाटतं आमच्या तिघांच्या वतीने 6, 3 1 4 1 5, आमच्या पाणी मिसेस 1 6, आम्हाला 6 जणांना या ठिकाणी बोलवलं. आपण या ठिकाणी प्रेमाची थाप दिलीत. मला वाटतं जे जे चांगले काम करतायत त्यांच्या प्रेमाच्या जर थाप जर तुम्ही अशी दर दिली तर मला वाटतं महाराष्ट्राचं नाही सांगता यायचं, परंतु जुन्नरचं नंदनवन नक्कीच होईल असं या माध्यमातून सांगू इच्छितो. मला संधी दिली, बोलवलं. माझा खरमाळे परिवार आपल्या या ठिकाणी निश्चितच ऋणी राहील. झाडं लावायला जर कुणी जात असेल त्यांना साथ द्या. कुणी पर्यावरणासाठी प्लास्टिक गोळा करत असेल, काही नाही, आपण शून्य आहोत, आपण असेच जाणार आहे, कुणी विचारणार सुद्धा नाही. परंतु मला वाटतं नारायणगावच्या माध्यमातून तुमची वसाहत असेल, तुमचा सामनेचा परिसर असेल, निश्चित प्लास्टिक मुक्त ठेवा असं या माध्यमातून सांगेल. कोणीही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जेवण बाहेर टाकणार नाही असे आज मी या गुरुचरणी पौर्णिमेच्या दिनी आपल्याकडून सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून एक असं क्षेत्र आहे
जे आपल्याला भानावर आणायचं काम करत असतं, आपल्याला बातमी देत असतात आणि अशाच आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रत्येक इव्हेंटला कव्हर करणारे, तसेच बाय माणूस म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, प्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल आहे, त्यांचे प्रणेते श्री रायचंद शिंदे सर यांचा आपण सत्कार करत आहोत. खरंच हा आवाज एवढ्या उत्तम अशा सेवेसाठी आम्हाला मिळतोय. थँक्यू सो मच उमेश भैया. जय गुरुदेव. यांचा सन्मान कोकणे बाळासाहेबजी यांचा सन्मान कोकणे काका यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या. ही थाप. धन्यवाद बाळासाहेबजी. त्यांचा आपण सन्मान करतोय. भैया आणि टीम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी जे काही सुंदर आपल्याला एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं त्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमचे आपण आभार व्यक्त करूया. आणि आमच्या हॉस्पिटलच्या सुप्रेस हॉस्पिटलच्या वतीने आपण सर्व उपस्थितांचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्यानंतर महाप्रसादाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नजर चुकीने एक महत्त्वाचा सन्मान या ठिकाणी राहून गेलेला आहे. आपल्याला ज्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ज्यांनी साऊंड सिस्टमचं काम सांभाळलं असे आपले सर्वांचे आवडते आदरणीय ओंकारदादा माळवदकर यांच्या सन्मानासाठी मी आपले आदरणीय श्री सूर्यकांतजी देशमुख साहेब यांना विनंती करतो, त्यांनी ओंकारचा सत्कार करायचा आहे. इथेच थांबूया. पुन्हा परत भेटूया अशाच एका नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत रहा बाय माणूस. धन्यवाद.